राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनावणे यांनी बीडच्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये विजय खेचून आणला होता। त्यांनी भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला, पण आता त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली आहे। बीड लोकसभा मतदारसंघात धुरळा उडवून देणारे बजरंग सोनावणे यांची खासदारकी रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर आता सोनावणे यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि 24 ऑक्टोबर रोजी याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे। काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। तसेच पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे होते, पण निवडणुकीच्या ऐन 3 दिवस अगोदर पोलिंग बूथ वाढवण्यात आले। या गलथान कारभारामुळे 4261 मतदार मतदानापासून वंचित राहिले। या मतदान केंद्रावरील मतदान अवैध आहे, त्यामुळे ही मतमोजणी ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी विनंती देखील करण्यात आलेली आहे। त्यासोबतच माजलगाव शहरातील बूथ क्रमांक 68 केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे 774 मतदान हे मोजण्यात आलेलं नाही आणि वैध असणारं 1156 पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेलं आहे। तसंच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून येत आहे। हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारं आहे आणि त्यामुळं बजरंग बाप्पा सोनावणे यांची खासदारकी रद्द करण्यासाठी ही याचिका आता सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली आहे। यावर आता नेमकं पुढे काय निर्णय लागतो, बजरंग बाप्पा सोनावणे यांची खासदारकी रद्द होऊन त्या ठिकाणी पुन्हा पोटनिवडणूक लागते का, आणि पुन्हा पोटनिवडणूक लागली तर पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बजरंग बाप्पा सोनावणे यांची लढत होते की प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनावणे अशी लढत होईल आणि या लढतीमध्ये पुन्हा कोण जिंकेल याची उत्सुकता आता महाराष्ट्रासोबतच बीडकरांना देखील लागून राहिलेली आहे। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।